नमस्कार. आपण अल्जेब्राचा 10वीचा 5 नंबरचा चॅप्टर पाहतोय, ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.3 पाहिला. तर चला या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 5.4 पाहणार आहोत. यामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत आणि हे प्रश्न खूप जास्त सोपे आहेत. पुन्हा एकदा विनंती करतो की जर आपण यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आधी ते व्हिडिओज पहा, त्याशिवाय हा प्रॅक्टिस सेट आपल्याला समजणार नाही. चला तर क्वेश्चन नंबर 1 कडे जाऊ आपण. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. पहा, मला सांगितलंय जर आपण 2 नाणी टॉस केली तर अशा वेळी प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता काढा. कोणाची? द फॉलोइंग इव्हेंट्स, खाली दिलेल्या घटनेची संभाव्यता काढा. 2 घटना दिल्यात, 2 इव्हेंट्स दिलेले आहेत. लास्ट लेक्चरला 5.3 प्रॅक्टिस सेटमध्ये आपण अशा पद्धतीच्या इव्हेंट्सला सोडवलेलं आपल्याला आठवत असेल तर तेच करायचे, फक्त 1-2 स्टेप एक्स्ट्राच्या वाढणार आहे त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटीच्या, संभाव्यतेच्या. तर पहा आपण या क्वेश्चनला कशा पद्धतीने सोडवणार. तर या प्रकरणाची खास गोष्ट आहे, यामध्ये प्रश्न कसा आहे असू द्या, तुम्हाला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहिणं मस्ट आहे. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहिणार आहोत. तर आपण लिहितोय सॅम्पल स्पेस. हा कोणासाठी लिहायचं आहे सॅम्पल स्पेस? जर आपण 2 कॉईन टॉस केले तर. बेसिकमध्ये पाहिलेलं आहे, जर आपण 2 कॉईन टॉस केले तर काय काय संभाव्यता येऊ शकते, काय काय सॅम्पल स्पेस येऊ शकतात? HH, HT, TH किंवा TT. बरोबर, एवढे 4 सॅम्पल स्पेस आहेत. तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती या ठिकाणी? नमुना अवकाशांची संख्या म्हणतो आपण याला. किती आहे? 1, 2, 3 आणि 4. जर 2 कॉईन टॉस केले तर अशा पद्धतीने सॅम्पल स्पेस मिळाली आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस मिळेल. चला, हे झालं सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आता आपल्याला इव्हेंटकडे जायचं आहे. हा वाला पहिला इव्हेंट आहे आपला. आपण स्टार करू आणि जसं लास्ट लेक्चरला लिहिलेलं याला म्हणू इव्हेंट ए. ठीक आहे, याला आपण म्हणू इव्हेंट ए. हा वाला इव्हेंट ए. काय इव्हेंट आहे? गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. मी इथं लिहितो ॲटलिस्ट 1 हेड. ॲटलिस्ट 1 हेड म्हणजे आम्हाला कमीत कमी एक तरी हेड मिळायला पाहिजे. हेड म्हणजे एच. ॲटलिस्टचा अर्थ होतो कमीत कमी एक हेड पाहिजे. मग एमध्ये कोण येईल पहा, लक्षात घ्या. या सेटमध्ये आम्हाला सॅम्पल स्पेसमधल्या सेटमधलेच जे एलिमेंट्स आहेत ते घ्यायचे. तर कमीत कमी एक हेड असणारे कोण कोण आहे? बरं, पहिल्याचा विचार करू. एच इथं 2 हेड आहेत, चालतील का? हो, का नाही चालणार? कमीत कमी एक हेड पाहिजे, 2 असतील तरी पण चालेल. बरं, HT मध्ये एक हेड आहे कमीत कमी? हो आहे. HT एक हेड आहे यामध्ये. TH मध्ये हो आहे, एक हेड आहे. एक टेल एक हेड आहे. आणि यामध्ये TT नाही, दोन्ही टेल आहे. आम्हाला कमीत कमी एक तरी हेड हवा आहे. बरं, नंबर ऑफ ए काय होईल मग पहा. नंबर ऑफ ए होईल 1, 2 आणि 3. बरं, लास्ट लेक्चरला आपण इथपर्यंत एक्झाम्पल पाहत होतो, बरोबर आहे ना? बस इथपर्यंत आल्यानंतर एक स्टेप वाढवायची जेणेकरून आपला आन्सर पूर्ण होईल. आपल्याला सांगितले प्रोबॅबिलिटी फाइंड करा इव्हेंटची, तर एक प्रोबॅबिलिटीची स्टेप वाढेल. प्रोबॅबिलिटीला दाखवलं जातं P ऑफ ए ने, किंवा P म्हणजे प्रोबॅबिलिटी, ऑफ ए म्हणजे काय? इव्हेंट ए. याचा अर्थ होतो इव्हेंट एची प्रोबॅबिलिटी, आपल्या घटना एची संभाव्यता ती काढायची. सपोज जर इव्हेंट बी असेल तर आम्ही इथं लिहिणार P ऑफ बी. इव्हेंट सी असेल तर लिहिणार P ऑफ सी. येते लक्षात? तर इव्हेंट ए असल्या कारणाने आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणतोय, संभाव्यता एची. कशा पद्धतीने काढणार लक्षात घ्या. फॉर्म्युला असतो सोपा आणि साधा. नंबर ऑफ कुठला इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची? एची काढायची ना, तर नंबर ऑफ ए आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ एस. हा वाला फॉर्म्युला असणार आमचा. लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटी बी असेल तर इथं नंबर ऑफ बी होईल आणि खाली नंबर ऑफ एस आहे असा. नंबर ऑफ एस हा डिनॉमिनेटरला सगळ्या फॉर्म्युलांमध्ये कॉन्स्टंट राहणार आहे, याला बदलायचं नाही. नंबर ऑफ एसला कोणाला चेंज करणार? नंबर ऑफ ए. जर प्रोबॅबिलिटी बीची काढायची तर इथे येईल नंबर ऑफ बी. जर प्रोबॅबिलिटी सीची काढायची तर इथे येईल नंबर ऑफ सी. आणि नंबर ऑफ एस हा प्रत्येक ठिकाणी सारखा असणार आहे. बरं, चला यामध्ये व्हॅल्यू पुट करू.
नंबर ऑफ ए पहा आपण आत्ताच काढला आहे, नंबर ऑफ एची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, तर नंबर ऑफ एच्या जागी आपण 3 पुट करू आणि अपॉन नंबर ऑफ एस आपण काढलेला आहे, नंबर ऑफ एस किती आहे आपला 4 आहे. तर पहा आपली जो प्रॉबॅबिलिटी ऑफ ए तो या ठिकाणी मिळतो आहे आम्हाला, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए मिळाला आम्हाला, काय मिळाला 3/4. हे झालं आमचं आन्सर. इव्हेंट एसाठी प्रॉबॅबिलिटी झाली. इतका जास्त सोपा आहे हा, खूप जास्त सोपा आहे, बिलकुल अवघड नाही आहे. आता आपण जाऊयात सेकंड इव्हेंटकडे जाऊ. पहा दुसरा इव्हेंट काय आमचा, ज्याला आपण इव्हेंट बी म्हणू. इव्हेंट बी, इव्हेंट बी. पहा इव्हेंट बी काय आता, इव्हेंट बी एक गेटिंग नो हेड. आम्हाला एकही हेड नको आहे, नो हेड अशी घटना की ज्याच्यामध्ये एकही हेड आलेला नाही आहे. चला मग बी सेटला कशा पद्धतीने लिहिता येईल, सॅम्पल स्पेसमधूनच पाहून लिहायचं आहे. बरं इथं एच एच आला आहे म्हणजे 2 हेड आलेत, आम्हाला एकही हेड नको आहे. एच टी एक हेड आला आहे, आम्हाला एक पण हेड नको आहे. एच टी पण येणार नाही, टी एच पण येणार नाही, एक हेड आला इथं. तर टी टी हा एकमेव अशी घटना आहे किंवा हा एकमेव असा एलिमेंट आहे की ज्या ठिकाणी एकही हेड आलेला नाही आहे. तर बी या सेटमध्ये कोण येईल, फक्त टी टी. म्हणजेच नंबर ऑफ बी काय येईल रे 1. इथे लक्षात, इथपर्यंत आपण काल पाहिलेले हे एक्झाम्पल सोपे आहेत, आपल्याला माहिती आहे. फक्त एक स्टेप वाढवायची, तुम्हाला माहिती प्रॉबॅबिलिटीची, संभाव्यतेची. मग काय येईल प्रॉबॅबिलिटी पी ऑफ कुठला इव्हेंट आहे बी आहे म्हणून पी ऑफ बी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय वापरायचा, हां बेसला नंबर ऑफ एस आहे असा सेम बरं का. नंबर ऑफ एस सगळ्या ठिकाणी प्रॉबॅबिलिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये छेदाला असणार आहे, वरती बदलणार फक्त नंबर ऑफ. इथं एच्या जागी इथं कोण येईल, बी इव्हेंट असल्या कारणाने नंबर ऑफ बी येईल. इथे लक्षात, चला व्हॅल्यू पुट करू. प्रॉबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी किती आहे पहा इथं 1 आहे आणि नंबर ऑफ एस किती आहे आपण काढलेलं आहे 4 आहे. तर हे झालं आपलं आन्सर. पहा आपण दोन्हींचे आन्सर काढले, दोन्ही इव्हेंटचे आन्सर काढलेले आहेत. हा क्वेश्चन इतका जास्त सोपा आहे. जर हा क्वेश्चन समजला असेल तर पुढचे क्वेश्चन अत्यंत सोपे आहेत याच प्रकारचे. चला सेकंड क्वेश्चनकडे जाऊ आपण. 2 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. दोन नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊ. काय पहा 2 नंबरचा क्वेश्चन, इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. जर आपण जर 2 डाईस म्हणजे काय, फासे, तुम्हाला माहिती आहे फासे शकुनी मामाचे बरोबर ना, आपण लुडोमध्ये वगैरे खेळतो. जर 2 फासे आपण एकत्रित जर फेकले, फाइंड द प्रॉबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट. जर ते 2 फासे एकत्रित फेकले तर खाली दिलेल्या इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी काढायला सांगितलेली आहे आम्हाला. तुम्हाला माहिती, जर 2 फासे जर आपण एकत्रित फेकले तर सॅम्पल स्पेस काय येईल. सॅम्पल स्पेस, ज्यांनी सगळे व्हिडिओ पाहिलेत त्यांना सोप्या पद्धतीने हे समजणार आहे. सॅम्पल स्पेस काय येईल 2 फासे जर फेकले तर, 2 डाईस फेकले तर काय येईल माहिती आहे आम्हाला. 1 1 येईल, 1 2, 1 3, 1 4, 1 5, 1 6 बरोबर. त्यानंतर 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6. लक्षात घ्या, हे जे एक्झाम्पल्स असतात ना यांची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. फक्त व्हिडिओ पाहून किंवा एक्झाम्पल वाचून हे जमत नाही. तुम्ही जितका जास्त लिहून सराव कराल तितका जास्त हे एक्झाम्पल सोपे जातील. मुळातच हे एक्झाम्पल सोपे आहेत, परंतु यांची प्रॅक्टिस करणं खूप गरजेची आहे. येते लक्षात. आमचं होतं काय, आम्ही शिकताना एकदा दोनदा फक्त ते करतो आणि बाकीच्या वेळी फक्त पेपर आले जवळ की आम्ही फक्त ते पाहत बसतो. एक्झाम्पल लिहिलेले असतात कधीतरी किंवा काही जण तर एक्झाम्पल वाचतात. खूप जास्त म्हणजे इतकी दिव्य शक्ती असते त्यांच्यामध्ये की एक्झाम्पल वाचून फक्त पेपरला जातात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काही करायचं नाही. गणित हा विषय आपला वाचनाचा नाही आहे, गणित हा विषय सरावाचा आहे. ज्यांचा जितका जास्त सराव होईल त्यांना तितका जास्त गणित विषय सोपा वाटणार आहे.
येते लक्षात. तर सराव करत राहा. एका एक्झाम्पलचा कितीही वेळा सराव केला तरी तो कमीच असतो. असं म्हणायचं नाही की 4 वेळा लिहिले 5 वेळा लिहिलेलं आहे. जितक्या जास्त वेळा सराव कराल तितका जास्त गणित विषय हा सोपा जाणार आहे. ते लक्षात. आपण असा सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे. आता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहू आपण. नंबर ऑफ यस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, नंबर ऑफ यस म्हणतो. किती नंबर ऑफ यस तर आम्हाला माहिती 36 36 6 6 36 आहे. बरोबर. सॅम्पल स्पेस झाला आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस झाला. आपल्याकडे 3 इव्हेंट दिलेत. चला एका इव्हेंटकडे जाऊ. आपण पहिल्या इव्हेंटला म्हणू इव्हेंट ए. ठीक आहे, पहिल्या इव्हेंटला म्हणू इव्हेंट ए. काय लिहिलेलं आहे इथं? इव्हेंट ए काय पहा. द सम ऑफ डिजिट ऑन द अप्पर फेस इज ॲट लिस्ट 10. म्हणजे हे जे 2 डिजिट आलेत ना यांची सम म्हणजे बेरीज कमीत कमी किती आली पाहिजे. ॲटलिस्टचा अर्थ होतो कमीत कमी किती आली पाहिजे 10. लक्षात घ्या, कमीत कमी 10 आली पाहिजे. 10पेक्षा कमी नको आहे आम्हाला. ठीक आहे, 10पेक्षा जास्त चालेल, 11 चालेल, 12 चालेल, आम्हाला चालेल. 10पेक्षा जास्त किती आहे, फक्त कमीत कमी 10 पाहिजे आम्हाला. येते लक्षात. तर इव्हेंट एमध्ये याला शॉर्टकटमध्ये लिहितो मी की सम इज ॲट लिस्ट 10. ठीक आहे, सम इज ॲट लिस्ट 10. चला मग इव्हेंट एचा आपण सेट लिहू. कमीत कमी 10 आली पाहिजे. पहा 1 आणि 1 2 नाही बेरीज 10 आली पाहिजे कमीत कमी. 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 1 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7 नाही होत. 3 2 5 नाही होत. 4 2 6 5 2 7 6 2 8 3 1 4 3 2 5 3 3 6 नाही होत. 3 5 नाही होणार. 6 3 9 पण नाही होणार. 4 1 5 4 2 6 नाही होणार. 4 3 नाही होणार. 4 4 4 5 4 6 10 होईल. चालेल ना. 4,6 कमीत कमी 10 पाहिजे आम्हाला. त्यानंतर 4 6 नंतर 5 1 नाही होणार. 5 2 नाही होणार. 5 3 8 5 4 9 5 5 होईल. 5,5. ठीक आहे. त्यानंतर 5 6 हो चालेल. 5 6 चालेल कारण यांची बेरीज 11 येते. कमीत कमी 10 पाहिजे. 6 1 7 6 2 नाही जमणार. 6 4 चालेल. 6 4 चालेल. त्यानंतर 6 4 झाल्यानंतर 6 5 चालेल. 6 5 चालेल आम्हाला. 6 5 आणि 6 6 सुद्धा चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आमचा ए संपला आहे. तर आपल्याला ए झाल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ ए माहीत असायला हवा. नंबर ऑफ ए. नंबर ऑफ ए किती पहा. 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ ए आला 6. ठीक आहे. नंबर ऑफ ए झाल्यानंतर आम्ही आता प्रॉबॅबिलिटी विचारली ना आम्हाला, तर आम्ही प्रॉबॅबिलिटी काढणार आहे. पहा प्रॉबॅबिलिटीसाठी फॉर्म्युला आहे आमचा प्रॉबॅबिलिटी. कुठल्या इव्हेंटची काढतोय आम्ही एची, म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ ए. फॉर्म्युला माहिती आहे आम्हाला. नंबर ऑफ इव्हेंट कुठला आहे ए आणि नंबर ऑफ यस आहे असा. बरोबर ना. आपण अशा पद्धतीने लिहितो याला. चला खाली सोडू. नंबर ऑफ एची व्हॅल्यू किती पहा. नंबर ऑफ ए किती आहे 6 आणि नंबर ऑफ एस किती आपल्याला दिला आहे 36 दिला आहे तो. येते लक्षात. तर याला लहान करता येईल अजून आपल्याला. 6/36 दोघांनाही 6ने भाग जातोय पहा. याला सिम्प्लिफाय करता येईल. तर 6ला 6ने भाग जातो. 6 1 6 आणि 36ला पण 6ने जातो. 6 6 36. म्हणजेच प्रॉबॅबिलिटी ऑफ ए किती आली 1/6 आलेली आहे. 1/6. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पहिला जो इव्हेंट आहे तो पूर्ण केलेला आहे पहा. आता सेकंड इव्हेंटकडे जाऊ आपण. मी या ठिकाणी सेकंड इव्हेंट लिहितो. याला इव्हेंट आपण बी म्हणू. इव्हेंट बी म्हणू. काय इव्हेंट आहे पाहू. द सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेसेस इज 33. म्हणजे सेम क्वेश्चन आहे की अप्पर फेसवरची जी डिजिट्स आहेत त्यांची बेरीज. सम म्हणजे काय बेरीज किती आली पाहिजे 33 आली पाहिजे. ठीक आहे. मी इथं लिहितो सम इज 33. शॉर्टकटमध्ये लिहितो मी. तुम्ही शॉर्टकटमध्ये नाही लिहायचा. हा जो इव्हेंट आहे ॲज इट इज पूर्ण लिहायचा. ठीक आहे. सम इज 33. चला मग बीमध्ये आपण लिहू. बीवाला सेट बनवू. इव्हेंट बीचा बी सेट बनवू. चला 1 आणि 1 2 आपल्याला बेरीज किती पाहिजे 33 पाहिजे. बरं 2 आणि 1 3 3 आणि 1 4. बापरे कोणाचीच मला वाटते होत नाही. 6 5 11 6 6 12. जास्तीत जास्त बेरीज ही 12 होते. 33 पाहिजे आम्हाला. मग असा एकही आम्हाला एलिमेंट पाहायला मिळत नाही की ज्या दोघांची ॲडिशन किती येते 33 येते. इथं 6,6 हा सगळ्यात मोठा आहे. 6 आणि 6 किती होतोय 12. म्हणजे बीमध्ये आम्हाला एकही एलिमेंट लिहायला नाही आहे. तर आम्ही याला ओपन पण करणार क्लोज पण करणार. यामध्ये कुठलाच एलिमेंट लिहिणार नाही. तर हा झाला बी.
मग नंबर ऑफ बी जर विचारला आम्हाला तर आम्ही लिहिणार नंबर ऑफ बी म्हणजे किती एलिमेंट आहे त्यामध्ये 0. मग प्रॉबॅबिलिटी ऑफ बी पण काढू शकतो आम्ही. प्रॉबॅबिलिटी संभाव्यता काढायची ना मला, तर प्रॉबॅबिलिटी कोणत्या इव्हेंटची बीची, तर प्रॉबॅबिलिटी ऑफ बी फॉर्म्युला काय आम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ इव्हेंट म्हणजे नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ येस. जो इव्हेंट असतो त्याची प्रॉबॅबिलिटी काढायची असते आणि त्याचा नंबर ऑफ माहीत असायला पाहिजे, नंबर ऑफ बी माहीत असायला पाहिजे आणि आपणला काय नंबर ऑफ येस. चला व्हॅल्यू पुट करू आपण यामध्ये. नंबर ऑफ बी किती आहे पहा आमचा, नंबर ऑफ बी आहे 0 आणि नंबर ऑफ येस किती आहे 36. 0 अपॉन 36 माहिती आहे आम्हाला. जर 36ने 0ला डिवाईड केलं तर याचा आन्सर येईल 3600 बरोबर. म्हणजेच प्रॉबॅबिलिटी ऑफ बी किती आली रे 0. प्रॉबॅबिलिटी ऑफ बी किती आली 0 आली. ठीक आहे, हा झाला आपला सेकंडवाला इव्हेंट. आता आपल्याला थर्डवाला इव्हेंट पाहायचा आहे पहा. थर्डवाला इव्हेंटसुद्धा खूप जास्त सोपा आहे पहा. तुम्ही वाचू शकता थर्डवाला इव्हेंट. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन डिजिट ऑन अ सेकंड डाय. म्हणजे काय, थर्ड इव्हेंट ज्याला आपण म्हणू इव्हेंट सी बरोबर. हां काय, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन डिजिट ऑन अ सेकंड डाय. म्हणजे पहिल्या डायवरचा जो नंबर आहे तो मोठा असला पाहिजे. फर्स्ट डायवरचा नंबर हा मोठा असला पाहिजे, ग्रेटर दॅन कोणापेक्षा सेकंड डाय. म्हणजे पहिलावाला नंबर मोठा असला पाहिजे, दुसरावाला नंबर छोटा असला पाहिजे. आपण असं लिहू शॉर्टकटमध्ये, फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन सेकंड. शॉर्टकटमध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण लिहायचं, ग्रेटर दॅन सेकंड. म्हणजे पहिलावाला डिजिट मोठा पाहिजे आणि दुसरावाला डिजिट छोटा पाहिजे. फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन सेकंड डाय. चला मग सी साठी आपण लिहू सेट. सी साठी सेट बनवू. सी साठी सेट बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सॅम्पल स्पेसमध्ये जावं लागेल, चेक करावं लागेल की पहिला नंबर. बरं 1 आणि 1 जर पाहिला तर यामध्ये 1 आणि 1 सेम आहे, कोणी मोठा नाही आहे. यामध्ये पहा 1 छोटा आहे 2 मोठा आहे, असं नाही चालणार. पहिलावाला जो डिजिट आहे तो मोठा पाहिजे आणि दुसरावाला डिजिट छोटा पाहिजे. 1 3 पण नाही चालणार, 1 4 नाही चालणार, 1 5 नाही चालणार, 1 6 नाही चालणार. यामध्ये सगळ्यांमध्ये पहिला जो डिजिट आहे तो लहान आहे आणि दुसरा डिजिट मोठा आहे. हा 2 1 चालेल का, हो चालेल, कारण 2 1 मध्ये 2 हा डिजिट मोठा आहे आणि 1 हा डिजिट छोटा आहे. येते लक्षात. दॅन सेकंड आहे बरोबर. आता 2 2 चालेल, नाही चालणार. 2 3 पण नाही चालणार, 2 4 नाही चालणार, 2 5 नाही चालणार, 2 6 नाही चालणार. 3 1 चालेल, हो चालेल. तर आमचा इथे येईल 3 1. 3 1 नंतर पहा 3 2 चालेल, हो चालेल. 3 2 पण चालेल, 3 2 चालेल. बरं 3 3 नाही चालणार, नाही चालणार, हे नाही चालणार. 4 1 चालेल, 4 1 चालेल. 4 2 पण चालेल, 4 3 पण चालेल. हां 4 4 नाही चालणार, 4 4 याच्या पुढचे नाही चालणार. 5 1 चालेल, 5 1 चालेल. 5 2 पण चालेल, 5 3 चालेल, 5 4 चालेल. हां 5 5 नाही चालणार, 6 पण नाही चालणार. हां 6 1 चालेल, 6 1 चालेल, 6 2 बरोबर. त्यानंतर 6 3 6 4 आणि 6 5 एवढे चालतील बरोबर ना. ठीक आहे, तर हे एलिमेंट्स चालतील. बरं सी झाला हा, याला लिहू आपण नंबर ऑफ सी. पाहू आता किती येतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 15 येतो. ठीक आहे, नंबर ऑफ सी. चला प्रॉबॅबिलिटी काढू. प्रॉबॅबिलिटी जर काढायची तर कुठल्या इव्हेंटची काढायची, सीची. तर प्रॉबॅबिलिटी ऑफ सी. मग नंबर ऑफ कोणाला घ्यावा लागेल, सीलाच घ्यावा लागेल आणि बेसला नंबर ऑफ एस आहे असा. हा तर कॉन्स्टंट असतो, याला असंच ठेवायचा. कॉन्स्टंट म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये. बरं नंबर ऑफ सी किती आमचा 15 आहे आणि नंबर ऑफ एसची व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे. पहा इथं 36 आहे नंबर ऑफ एस, 36. बरं हे आन्सर बरोबर आहे, परंतु पहा 15 आणि 36 15 आणि 36 दोघांनाही 3 ने भाग जातोय, तर दोघांनाही 3 ने भाग द्यावा लागेल. तर 15ला आपण 3 ने भाग देऊ आणि 36लाही 3 ने भाग देऊ. तर हा होईल 3 5 15 आणि 36ला भाग दिला तर 3 12 36 12 36 असतो.
तर प्रोबॅबिलिटी ऑफ सी किती आली पहा आमची, प्रोबॅबिलिटी ऑफ सी आला 5/12 5/12. तर अशा पद्धतीने आपला पहिला सेकंडवाला जो क्वेश्चन आहे तो सुद्धा सोडवून झालेला आहे. येते लक्षात. सोपा भाग आहे, अजिबात अवघड नाही आहे, तुम्हाला फक्त बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. आता जाऊ आपण क्वेश्चन नंबर 3कडे. क्वेश्चन नंबर 3कडे जाऊ पहा. क्वेश्चन नंबर 3 तर अत्यंत जास्त सोपा आहे. देअर आर 15 tickets इन अ बॉक्स. एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये 15 तिकीट्स आहेत. ईच बेरिंग वन ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 15. आणि प्रत्येक तिकिटावर 1 2 3 4 असे करत 15 नंबरपर्यंत लिहिलेले आहेत. म्हणजे एक तिकीट आहे त्यावर 1 नंबर लिहिला आहे, दुसरा तिकीट आहे ज्याच्यावर 2 लिहिला आहे, तिसरा तिकीट आहे ज्याच्यावर 3 लिहिला आहे, चौथा आहे त्याच्यावर 4, असं करत 15 तिकीट लिहिलेत. 1 ticket इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॉक्स. जर बॉक्समधून एक कुठला तरी तिकीट पडला आहे, रँडमली पडलेला आहे, ठीक आहे, तर सॅम्पल स्पेस जर आम्हाला माहिती आहे 1 to 15 नंबर लिहून टाका, तो तुमचा सॅम्पल स्पेस झाला. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट तिकीट ड्रॉन. तर आम्हाला काही घटना दिल्यात, इव्हेंट दिल्यात, त्यांची प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली. ते इव्हेंट नंतर पाहू, आधी आपण सॅम्पल स्पेस पाहून घेऊ. सॅम्पल स्पेस लिहावा लागेल आपल्याला. सॅम्पल स्पेस लक्षात घ्या. एक्झाम्पलला आहे ना, जितकं सोपं करता येईल तितकं सोपं करण्याचा प्रयत्न करायचा. सगळं एक्झाम्पल एकदम वाचून टेन्शन वाढून घ्यायचं नाही, ठीक आहे. आधी आपल्याला माहिती सॅम्पल स्पेस लिहायचं आहे ना, मग आधी सॅम्पल स्पेस लिहून घ्या. सॅम्पल स्पेसमध्ये काय येईल रे, 1 to 15 नंबर्स येतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, बरोबर. तर नंबर ऑफ इयर्स किती येईल तुम्हाला, मला माहिती आहे नंबर ऑफ इयर्स येईल 15, बरोबर. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 3चा सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आता 2च इव्हेंट आहेत फक्त, या दोघांना लिहू आपण. पहिल्या इव्हेंटला लिहू इव्हेंट ए. इव्हेंट ए, आता वाचू इव्हेंट ए काय. शोज अन इवन नंबर. किती सोपा क्वेश्चन आहे. इवन नंबरचा अर्थ होतो समसंख्या. समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. मग अशा कुठल्या संख्या असतात, 2 4 6 8 10 12 14, बरोबर, 16 18 ह्या पण असतात. परंतु सॅम्पल स्पेसमधले इवन नंबर शोधायचे. मग याला आपण लिहू, शॉर्टकटमध्ये लिहितोय मी इव्हन नंबर. त्या इव्हेंटमध्ये आम्हाला इव्हन नंबर मिळाला आहे. तर तो इव्हेंट कसा लिहिणार आम्ही, एने दाखवणार. तर एने जर दाखवला इव्हन नंबर तर कसा होईल पहा. एने इव्हन नंबरचा सेट दाखवतोय. तर सॅम्पल स्पेसमध्ये पाहायचे इव्हन नंबर कोण आहेत, तर कोण आहे, 2a 4 6 8 10 12 आणि काय 14, बरोबर. हा झाला ए सेट. तर याचा नंबर ऑफ ए पण लिहू आपण. नंबर ऑफ ए किती येईल रे, 1 2 3 4 5 6 आणि 7 येतोय नंबर ऑफ ए. आता प्रोबॅबिलिटी काढू याची, बरोबर ना, क्वेश्चनच आहे प्रोबॅबिलिटी काढा, संभाव्यता. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एचा फॉर्म्युला काय येईल रे, प्रोबॅबिलिटी ऑफ एसाठी नंबर ऑफ काय मिळेल आम्हाला, ए मिळेल, ए इव्हेंट, आणि खाली आपणला काय येईल, नंबर ऑफ येस, आम्हाला माहिती आहे. तर त्यानंतर व्हॅल्यू पुट करू. नंबर ऑफ एची व्हॅल्यू किती आहे, 7, आणि नंबर ऑफ इयर्स किती असतो, 15. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आला, 7/15. याला लहान करण्यासाठी सिम्प्लिफिकेशन नाही करू शकत, कारण 7 आणि 15ला अशा कुठल्याच कॉमन नंबरने भाग जात नाही, येते लक्षात. तर हे झालं आमचा प्रोबॅबिलिटी, बरोबर. आता जाऊ आपण इव्हेंट नंबर बीकडं. इव्हेंट बी पाहूयात. इव्हेंट बीकडं जाऊ आपण. इव्हेंट बी काय सांगतो, इव्हेंट बी सांगतोय शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे असा नंबर दाखवतोय की जो मल्टिपल ऑफ 5 आहे. याचा अर्थ होतो 5च्या पाढ्यात आहे किंवा 5च्या पटीत आहे. बरं, सॅम्पल स्पेसमध्ये असे नंबर शोधा की जे 5च्या पटीत आहे. ठीक आहे, मी तर लिहितो शॉर्टकटमध्ये मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5, ठीक आहे. चला बी सेट लिहू आपण मग. बीमध्ये मल्टिपल ऑफ 5 कोण कोण आहे सॅम्पल स्पेसमध्ये, मल्टिपल ऑफ 5 आहे, 10 आहे आणि 15 आहे. 5 10 आणि 15, बरोबर.
तर नंबर ऑफ बी पण लगेच लिहून घेऊ. किती आहे 1 2 आणि 3 3 एलिमेंट आहेत. आता प्रॉबॅबिलिटी घेऊ लगेच. प्रॉबॅबिलिटी ऑफ बी बरोबर ना, इव्हेंट जो आहे त्याचा प्रॉबॅबिलिटी. आणि प्रॉबॅबिलिटी ऑफ बीसाठी नंबर ऑफ बी घेत असतो आम्ही. ए असेल तर नंबर ऑफ ए, बी असेल तर बी, सी असेल तर सी, आणि नंबर ऑफ खाली काय एस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस सगळीकडे सगळ्या फॉर्म्युलांमध्ये सेम आहे. तर नंबर ऑफ बीची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. आणि नंबर ऑफ एस किती पहा, नंबर ऑफ एस आहे 15. नंबर ऑफ एस किती आहे 15. नंबर ऑफ एस आला 15. बरं 3 आणि 15ला लहान करता येईल का? हो येईल, 100% येईल. दोघांना लहान करता येईल. 3 आणि 15ला 15ला दोघांनाही 3ने भाग जातो. तर 3 1 3 आणि 3 5 15. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती मिळाला मला 1/5.